हे सरकार जे आहे ते डोळे बंद केलेलं सरकार आहे. ते जेव्हा काही गोष्टी घडतात त्याच्यानंतर डोळे उघडतात तेव्हा काम सुरू होतं. आता झाडे पडण्याचं पण तुम्ही मगाशी म्हणाला, आता झाडे पडल्यानंतर आता छाटणी सुरू केली. जेव्हा मृत्यू झालेले त्याच्यानंतर ही कामं होतात. म्हणजे हे सरकार फक्त काही विशिष्ट लोकांसाठी, काही खासदार आमदार पळवण्यासाठी काम करतं ना, लोकांसाठी काम करतं. ज्या लोकांच्या तुम्ही पैसे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या त्या ठेवी तुम्ही मोडलेल्या आहेत. 3 महिन्यामध्ये 4,000 कोटी मुदत ठेवी तुम्ही तोडलेल्या आहेत. पण ह्या ठेवी तोडल्यानंतर त्याचा खर्च कुठे झाला? लोकांसाठी तर काही काम दिसत नाहीये. नाले सफाई नाहीये, रस्त्याची कामं नाहीयेत आणि त्यामुळे दुर्दैवी घटना घडत आहेत. वारंवार ह्या घटना घडत आहेत. पाण्यामध्ये लोक मृत्यू होत आहेत. नेरूळ सारख्या ठिकाणी 2 मुलींना शॉक लागून तिथे मुली गंभीर जखमी झाल्यात. अशा ठिकाणी घटना वारंवार घडत असून सुद्धा या सरकारला काही जाग येत नाही आणि झाल्यानंतर जर तुम्ही उठणार आहात जागून तर हे योग्य नाहीये. लोकांसाठी जरा काम करा हीच आमची अपेक्षा आहे. ताई, एका आठवड्यामध्ये 10 मृत्यू झाले. 10 हा तू कमी सांगते, ह्याच्यापेक्षा जास्त झालेत. कारण माझ्या माहितीनुसार झाडच पडून 3 मृत्यू झालेले आहेत. एक चेंबूरची घटना आहे, एक कुर्ल्याची घटना आहे, एक आरेची घटना आहे. भिवंडीमध्ये 2 मुलं पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. पाण्याचं पात्र जे आहे ते वाढल्यामुळे. आणि आता आपण जी मानपूरची घटना बघितली त्यामध्ये 6 मृत्यू झालेले आहेत. 4 तिथे 5 मुलं आहेत आणि 1 महिला आहे. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत ह्या लहान मुलांवर किंवा महिलांवर ह्या ज्या चालू आहेत त्या घटना ह्या खरंच ह्या निंदनीय आहेत, अपमानास्पद आहेत. महिलांची सुरक्षा, आपल्या सगळ्या लहान मुलांची सुरक्षा, सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेची सुरक्षा ही तुमच्या हातात आहे. मुंबईची सुरक्षा ही तुमच्या हातात आहे. तुमच्याकडे केंद्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे आणि महानगरपालिका पण तुझ्या हातात असताना तुम्ही कार्याचा समन्वय न साधता ह्या ज्या गोष्टी होत आहेत, मुंबईत पावसाच्या आधीच्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे तर न केल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडतात असं वाटतं. सरकार याला नक्कीच का सरकारच कारणीभूत आहे, बाकी कोण असणार आहे? जी कामं व्हायला पाहिजे होती पावसाच्या आधी ती का केली गेली नाही ह्याचं उत्तर द्यावं सरकारने. त्याचबरोबर मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं मुंबई लोकलला, आता त्याच्यामध्ये सुद्धा पाणी वरून टिपकते, तर नागरिकांनी प्रवास कसा करायचा? मुंबईच्या तिन्ही आहेत लाईन आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, ठप्प पडलेल्या आहेत. लोकांचं सगळी जीवन लाईन बंद पडलेली आहे आणि त्यामुळे तसंच तिथे रुग्णालयामध्ये सुद्धा पाणी गळत आहे. सेंट जॉर्ज सारख्या रुग्णालयामध्ये पाणी गळते. तिथे पेशंट ज्या बेडवर पाणी गळत असल्यामुळे तिथे बेड तिथे रुग्णांना ठेवता येऊ शकत नाही अशी कंडिशन पण झाली आहे. कॉरिडॉरमध्ये बादल्या ठेवलेल्या आहेत आणि हे स्लॅब कोसळ आहे. पण तिथे ज्या बांधकाम विभागाचं लक्ष नाहीये ना कोणाचंच ज्या सरकारचं लक्ष नाहीये, फक्त दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष देत आहेत आणि त्यामुळे सरकारचा सगळा हा जो महाराष्ट्राचा आणि मुंबईचा सगळा गदारोळ झाला तो त्यांच्यामुळे झालेला आहे.